पीएम किसान योजनेचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या योजनेचा लाभ 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी 16,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अशी आहे। लाडकींना जानेवारीचा हप्ता हा येत्या 5 दिवसांच्या आत मिळणार आहे। 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। सीसीआयची कापूस विक्री सुरू झालेली असून गेल्या हंगामापेक्षा दर 3,000 रुपयांनी अधिक आहे। बाजारभाव सुद्धा स्थिरावले। शेतीसाठी चीनचा आक्रमक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। येत्या 4 वर्षांमध्ये 500 शेती प्रात्यक्षिक झोन स्थापणार। दाओसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख कोटींवरती करार करण्यात आले। राज्यामध्ये 15 लाख रोजगार निर्मिती होण्याचा मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला। खानदेशामध्ये निर्यातक्षम केळीचा पुरवठा कमी असून फेब्रुवारी अखेर निर्यातीला गती शक्य। भारतीय गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपये बुडालेले असून सेन्सेक्स 1066 अंकांनी कोसळलेला आहे। परकीय गुंतवणूकदारांकडून पैसे काढून घेण्याचा ओघ हा सुरूच आहे। रुपया घसरून 90.97 नीचांकी पातळीवरती तो आलेला आहे। 14.50 लाख कोटींचे करार करण्यात आलेले असून 15 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच दाओसमध्ये पहिल्याच दिवशी डंका गाजवण्यात आला। आयटीसह विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाणार। नागरिकांनो सावधान, तुम्ही आता जर टोल थकवला तर तुम्हाला तुमची गाडी विकता येणार नाही, कारण केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला असून टोल चोरी करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे। लाडक्या बहिणींची आता प्रत्यक्ष केली जाणार पडताळणी, कारण लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे राज्यामधील लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी मधील त्रुटीची पूर्तता रखडलेली आहे। वाशिमसह राज्यामधील अनेक लाभार्थ्यांच्या ई-केवायसी मध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांचे अनुदान थांबलेले आहे। भाजप तसेच शिंदे सेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण मुंबईमध्ये शिंदेमुळे फटका बसल्याची भाजप नेत्यांनी दिल्लीमध्ये तक्रार केली। एनबीडी युती तोडल्याने मोठा फटका बसल्याचा शिंदे सेनेच्या नेत्यांचा भाजपावरती टीका। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असून पण सरसकट घड्याळ चिन्हावरती नाहीत लढणार। प्राबल्य असलेल्या ठिकाणी तुतारी चिन्ह घेऊनच लढणार। महिना अखेर विलिनीकरण, पण अद्याप निर्णय नाहीच। मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा। 10वीमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांकडे धाव घेत केली लेखी विनंती। वसमतमध्ये बालविवाहाचा डाव अखेर उधळण्यात आलेला असून मुलीने धाडस दाखवत घरच्यांविरुद्ध केली तक्रार। इंटरनेट वेगाचा नवा इतिहास नोंदवण्यात आला। 430 टेराबाइट्स प्रति सेकंद गती असणार। डोळा झपकायच्या आतमध्ये डाउनलोड होईल गेम। ब्रिटनच्या ॲस्टन युनिव्हर्सिटी जपानच्या संशोधकांची चकित करणारी कामगिरी पुढे आलेली आहे। 7G नेटवर्ककडे त्यांनी झेप घेतलेली आहे। हरभऱ्यात 6,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जाते। अकोला बाजार समितीमध्ये कमाल दर हे 5,575 रुपये प्रति क्विंटल बघायला मिळाले। बाळापूर तालुक्यामधील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची 218 पदे रिक्त असल्यामुळे 37,000 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यामध्ये सापडते। बाळापूर तालुक्यामध्ये शिक्षण यंत्रणा रामभरोसे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रीवेडिंग फोटोग्राफीचा वाढता ट्रेंड। लग्नाच्या खर्चामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून लग्न सोडायला आले इव्हेंटचे स्वरूप। 20 टिकेना पाणी असून सुद्धा पिकांना देता येणार सौर पंप कधी मिळणार? 60 दिवसांमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप, मात्र अंमलबजावणी नाही। लोणार अभयारण्यामध्ये पाणी पक्ष्यांची लगबग सुरू असून ओरिएंटल डार्टरच्या संख्येमध्ये यंदा झाली वाढ। 8 दिवस पार पडली आशियाची पाणी पक्षी गणना। संग्रामपूर तालुक्यामध्ये 25 पैकी 20 पदे रिक्त असून अपुऱ्या मनुष्यबळाचा पशुपालकांना फटका बसतोय। नवीन वर्षामध्ये सोन्याचा दर 10,000ने तर चांदीचा 1 लाख रुपयाने वधारला। पहिल्या 20 दिवसांमध्येच दरात मोठी वाढ बघायला मिळते। सराफा बाजारामध्ये तेजीमुळे खरेदीदारांनी हात आखडलेले आहे। कपाशी उत्पादकांनी सीसीआयकडे फिरवली पाठ। खासगी बाजारामध्ये दरवाढ झाल्याचा हा परिणाम होतोय। सीसीआय खरेदीमध्ये अडचणी निर्माण होत आहे। सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी प्रक्रिया ही 24 जानेवारीपर्यंत पूर्ण करून घेण्याचे आवाहन तहसीलदारांकडून करण्यात येत आहे। केवायसी नंतर सुद्धा महिलांना रक्कमच आली नाही, नेमके कुठे चूक झाली? लाडक्या बहिणी अद्याप सुद्धा 1,500च्या प्रतीक्षेमध्ये आहे। तोडगा न निघाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते।
सोयाबीनला हमीभाव एवढाच असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजार समित्याकडे धाव घेतली जाते. 15 दिवसांपासून नाफेडच्या केंद्रामध्ये आवकच नाही. वेगवेगळ्या बाजार समित्यांमधील सोयाबीनचे कमाल दर काय बघा. कारंजामध्ये 5,350 रुपये प्रति क्विंटलचा दर बघायला मिळाला. तसेच रिसोडमध्ये 5,300 रुपये, वाशिममध्ये सुद्धा 5,300, मंगरुळपीरमध्ये 5,250 तर मनोऱ्यामध्ये 5,500 रुपये असा दर बघायला मिळतोय. शेतकऱ्यांनो, तेलाचा घाणा टाका 9.90 लाखांपर्यंत अनुदान मिळवा. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार. 804 किमीचा महामार्ग झाला. 840 किलोमीटर लांबीचा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मोजणी पूर्ण झालेली असून लवकरच भूसंपादन होणार. चढे परिसरामध्ये औषध फवारल्याने 5 एकर द्राक्षबाग जळालेली असून शेतकरी झाले हवालदिल. शेतजमिनीचे वाद लवकरच मिटणार असून सलोका योजनेला दिली मुदतवाढ. 1 जानेवारी 2027 पर्यंत संधी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. संपर्काचे आव्हान. बीड जिल्ह्यामध्ये 28,778 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. वाटप झाली सुरू. अतिवृष्टीमुळे 4,110 हेक्टर क्षेत्र झाले होते बाधित. सप्टेंबर 2025 मध्ये बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हवालदिल झालेल्या बळीराजासाठी राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केलेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान सोसाव्या लागलेल्या 28,778 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 19 कोटी 38 लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केलेला असून यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शाळा नोंदणी पडताळणीला आता 27 जानेवारीपर्यंत मुदत मिळालेली असून आरटीई मोफत प्रवेश शाळांकडून ढिलाई. नांदेडच्या वाळू माफियांचे थेट वसमतपर्यंत कनेक्शन. महसूल विभागाची डोळेझाक होते. नांदेड जिल्ह्यातील नदीपात्रामधून राजरोसपणे अवैध वाळू उपसा होतोय. वसमत पोलीस ॲक्शन मोडमध्ये. तरुणांनो, आधी घरची भाकरी बघा मगच राजकारण करा असं मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना सल्ला दिला. 5 वर्षांमध्ये सोयाबीन 5,000 रुपये गेलेले असून अजून किती वाढणार भाव. पुढील काही दिवस दरामध्ये राहणार तेजी. नैसर्गिक आपत्तीचे अनुदान तात्काळ द्या. शेतकऱ्यांचा टाहो. 18 जानेवारी रोजी प्रशासन निवेदन देण्यात आले. मठ पिंपळगाव परिसरामध्ये बोगस बियाणे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. कृषी विभागाकडून सुद्धा पंचनामा करण्यात आला. केडगाव परिसरामध्ये तोडणीला आलेला 3 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळालेला असून 8 जानेवारी रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोयाबीनने ओलांडला हमीभावाचा टप्पा. शेतकऱ्यांनी नाफेडकडे फिरवली पाठ. हमीभावापेक्षा अधिक भाव खासगी व्यापारी देत असल्यामुळे शेतकरी खासगीमध्ये जात आहे. आठवडी भाजीपाल्याचे भाव कोसळलेले असून शिमलाला मागणी वाढली. टोमॅटो 20 तर वांगी विकले गेले 40 रुपये किलो. नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते रखडलेले असून 25,000 लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे. पीएम किसानचे हप्ते वेळेवरती येत आहेत. मात्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे हप्ते रखडल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. राज्य शासनाने तातडीने हे दोन्ही हप्ते जमा करावेत अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे हवेत तर मग लगेच त्रुटी दूर करा. 12,000 शेतकऱ्यांना नशिबाचा फैसला तर त्यांच्याच हाती आहे. चुकारे थकले. शेतकऱ्यांना 1800 कोटी रुपये कधी मिळणार. 2.25 लाख शेतकऱ्यांचे लागले डोळे. काही जिल्ह्यांमधील खरेदी केंद्र बंद झाले. 1.86 लाख ग्राहकांच्या घरी लागले टीओडी मीटर. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलाच्या तक्रारी कमी होणार असल्याचा दावा केला जातोय. मेळघाटामधील मका उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले असून 2 महिने उलटून सुद्धा शासनाकडून चुकारे मिळेना. प्रशासकीय दिरंगाईमुळे आदिवासी शेतकरी त्रस्त झाले. हंगामापूर्वीच तुरीला चमक आलेली असून दर पोहोचले 7,500 रुपयांवरती. दिलासा पण साठवणुकीतील तूर नाही. 500 ते 700 रुपयांनी दरवाढ. 5 कोटीच्या स्वरूपसा योजनेसाठी 2 वर्षांपासून जागेचा गुंता सुटेना. मोहाडी तालुक्यामध्ये निलजभुज येथील 100 हेक्टर शेती राहिली सिंचनापासून वंचितच. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा 3 रक्षकांवरती तर जबाबदारी कुणाची. अनेक वर्षांपासून मानधन सुद्धा वाढत नाही. बदलत्या हवामानाने रब्बी पिके आली धोक्यामध्ये. कृषी विभागाकडून ठोस मार्गदर्शनाची गरज आहे. धानाचे पर्हे पिवळी पडू लागले असून वाढ खुंटल्यामुळे दिसून येत आहे. यामध्ये बळीराजा आता चिंतेमध्ये सापडलेला आहे. निराधार लाभार्थ्यांचे अनुदान थांबले असून आधार अपडेट नसल्यामुळे होतोय त्रास. नागभीड तालुक्यामध्ये 389 लाभार्थ्यांना अनुदान नाही. कागदपत्रे जोडेनात. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा फज्जा होतोय. 13,083 अर्ज यांत्रिकीकरण योजनेमध्ये कृषी विभागाच्या प्रक्रियेमध्ये आहेत.
वीज टिकेना पाणी असून सुद्धा पिकांना देता येईना. सौरपंप शेतकऱ्यांना कधी मिळणार? रब्बी हंगाम धोक्यामध्ये सापडतोय. 60 दिवसांचा नियम धाब्यावरती. 6 महिने उलटून सुद्धा शेतकरी आहे प्रतीक्षेमध्ये. अंतिम तारीख उलटल्यानंतर वीज बिलांचे वाटप होते. बिल मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक ग्राहक वीज बिलाचा भरणा करतच नाही. आश्रमशाळा परिसरातील गोठ्यामध्ये शिरून बिबट्याने केली 2 शेळ्यांची शिकार. गंगाझरी टिकायतपूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर. 3 कोटी रुपयांचे धानाचे चुकारे थकलेले असून आदिवासी विकास महामंडळाचे वेळ काढू धोरण. घराघरामध्ये नळ बसले पण पाणी येणार तरी केव्हा? देयके थकल्यामुळे कामे ठप्प झाले. जलजीवन मिशनचा बोजवारा. प्रशासकीय त्रुटींचा वृद्ध तसेच निराधारांना फटका बसत असून जिवंत लाभार्थी पोर्टलवरती मृत दाखवले जात आहे. पारशिवनीमध्ये श्रावणबाळ योजनेचे शेकडो लाभार्थी मदतीपासून वंचित आहेत. नागपूर जिल्ह्याची धान खरेदी मर्यादा 5 लाख क्विंटल करा. जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी केली जाते. सध्या खरेदी बंद आहे. पोखरा 2.0 वर्धा जिल्ह्यातील 383 गावांची झाली निवड. शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळत असून ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळणार अनुदान. आता वर्धा जिल्ह्यातील बोर नदी प्रकल्पाची एन्जिओग्राफी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली धरणाची ताकद आणि क्षमतेची तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. सरकारला सादर करणार अहवाल. किचकट नियमांमुळे शेतकऱ्यांनी फिरवली पीक विम्याकडे पाठ. देवडी तालुक्यामध्ये केवळ 2526 शेतकऱ्यांची नोंद. शेतमालाच्या मूल्यवर्धनाच्या दृष्टीने पहिले पाऊल. 5280 मेट्रिक टन क्षमतेचे अत्याधुनिक शीतगृह. ई-केवायसीच्या चुकीमुळे वंचित लाडक्या बहिणींचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यावरती जमा करा. पुढील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय मांडणार असे आमदार समीर म्हणाले. नोकरीला आहात लाडक्या बहिणी म्हणाल्या नाही त्यानंतर सुद्धा 18व्या हप्त्याने दिली दगा. पात्र लाभार्थी सुद्धा वंचित आहे. महिलांमधून सरकारविरोधामध्ये व्यक्त होतोय संताप. निवडणूक संपताच बहिणींवरील प्रेम आटले. म्हणे युरिया उपलब्धच नाही. पलूस तालुक्यामध्ये कृत्रिम टंचाई. शेतकऱ्यांकडून साठा करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. अरे बापरे, त्या 22,000 लाभार्थ्यांवरती काट असून या अभियानाचे काम गतीने सुरू आहे. यामध्ये 22,000पेक्षा जास्त शिधापत्रिकाधारक अधिक उत्पन्न असणारे आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधील पोलीस पाटलांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासन हे उदासीनच आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा होते दुर्लक्ष. अतिरिक्त कार्यामुळे पोलीस पाटलांवरती पडतोय ताण. नाफेडचा आधार व्यापाऱ्यांची स्पर्धा. सोयाबीन दर उसळलेले असून सोयाबीनचे भाव वाढलेले आहे पण उत्पादन सुद्धा कमी होते. उत्पादक शेतकऱ्यांची संमिश्र भावना. मागेल त्याला सौर कृषी पंप. सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटामधील शेतकऱ्यांना 10% रक्कम भरून सौर पॅनल कृषी पंप संच वितरित होणार. अनवा भोकरदन परिसरामध्ये 17,000 हेक्टरवरती गव्हाची पेरणी पूर्ण झालेली असून गव्हाचे पीक आता बहरलेले आहे. उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2.5 कोटी रुपये घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा. आमदार उढाण यांच्या पाठपुराव्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय. यंत्राद्वारे कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून मजुरांच्या टंचाईवरती मात केली जाते. वेळेची आणि पैशांची सुद्धा बचत होते. बेदाण्याची आयात थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन. द्राक्ष बेदाणा उत्पादकांचा इशारा. सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. सौर ऊर्जा प्रकल्प बसवताना होते फसवणूक. बाजारभावापेक्षा कमी किमती प्रकल्प बसवण्याचे ग्राहकांना आश्वासन. सोन्या चांदीची विक्री थांबलेली असून केवळ आता फक्त बुकिंगच सुरू आहे. पुन्हा नवा विक्रम. दिवसामध्ये चांदी 22,000 रुपयांनी महागली असून सोने 1.5 लाख पार गेले. कर्जतमध्ये युरियाची कृत्रिम टंचाई. शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. भाजपाचा आक्रमक पवित्रा. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या फरकाची रक्कम मिळेना. महामंडळाच्या तिजोरीमधून वाढीव रक्कम वाटप. उपमुख्यमंत्री शिंदेच्या निर्णयाला अर्थ खात्याकडून केराची टोपली. आंबटगोड रसाळ द्राक्षे आली. लांबलेल्या पावसामुळे हंगाम महिनाभर उशिरा. 10 किलोला 1,000 ते 1,500 रुपयांचा भाव मिळतोय. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.